हॅलो डिअर स्टुडंट, आज आपण रेडॉक्स रिॲक्शनचं सेकंड लेक्चर सुरू करणार आहोत. त्यामध्ये थोडंसं आपण रिव्हिजन करूया की फर्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघितलं. फर्स्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवलं की ऑक्सिडेशन म्हणजे काय, रिडक्शन म्हणजे काय, ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे काय, रिड्युसिंग एजंट म्हणजे काय. जर तुम्हाला एखादी केमिकल रिॲक्शन दिली असेल तर त्या केमिकल रिॲक्शन मध्ये ऑक्सिडायझिंग एजंट कसा फाइंड आउट करायचा आणि रिड्युसिंग एजंट कसा फाइंड आउट करायचा याचा डिटेल डिस्कशन आपण बॅक लेक्चरला केलं. सो नाउ वी आर स्टार्ट द ऑक्सिडेशन स्टेट. आणि ऑक्सिडेशन स्टेट इज नथिंग बट व्हाट, ऑक्सिडेशन नंबर. ओके, सो व्हाट इज द मीनिंग ऑफ ऑक्सिडेशन स्टेट? चार्ज ऑन द स्पीसीज. जर एखाद्या स्पीसीज वरती +2 चार्ज असेल, सपोज फॉर एक्झाम्पल मी घेऊया मॅग्नीज वरती चार्ज +2 आहे. याचा अर्थ चार्ज +2 आहे ना, म्हणजे मॅग्नीजची ऑक्सिडेशन स्टेट किती झाली? +2 झाली. सपोज कॉपर वरती +2 चार्ज आहे, याचा अर्थ कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट किती झाली? +2. म्हणजे इथून क्लिअर काय झालं की ऍटॉम वरती असलेला चार्ज म्हणजे काय, ऑक्सिडेशन स्टेट. आता आपण ही वाली ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करणार हे आपल्याला शिकायचं आजच्या लेक्चरला. बट हा जो कन्सेप्ट आहे हा आपण का शिकतो? कारण मी तुम्हाला डेफिनेशन देऊन दिलं होतं बघा लास्ट लेक्चरला. पहिली डेफिनेशन होती ऍडिशन ऑफ ऑक्सिजन, त्याला आपण ऑक्सिडेशन म्हणणार. रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, त्याला आपण अगेन ऑक्सिडेशन म्हणणार. आणि इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन स्टेट, त्याला काय म्हणणार? ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन, इन्क्रीजिंग ऑक्सिडेशन स्टेट, त्याला काय म्हणणार? ऑक्सिडेशन. नाव सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. तुम्हाला कोणत्या स्पीसीजचं ऑक्सिडेशन होत आहे आणि कोणत्या स्पीसीजचं रिडक्शन होत आहे हे आपल्याला ऑक्सिडेशन स्टेटने कॅल्क्युलेट करायचं असेल तर फर्स्ट आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता आली पाहिजे. मग आता ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची आहे तर त्यासाठी बेसिक डाटा लागणार आहे आपल्याला. बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. मी तुम्हाला स्टार्टिंगला असं सांगितलं की ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे चार्ज. मग एखाद्या पर्टिक्युलर ऍटॉमची जर तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्हाला बाकीच्या ऍटॉमचा चार्ज माहिती असणं गरजेचं आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असं असतं की सर एवढे चार्ज लक्षात ठेवू आमच्या राहत नाही. तर मी मेन चार्ज तुम्हाला सांगतो, तेवढेच लक्षात ठेवा, सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. पहिल्यांदा हा चार्ज लक्षात ठेवायचा. हायड्रोजन वरती +1 चार्ज असतो आणि ऑक्सिजन वरती -2 चार्ज असतो. हे लक्षातच ठेवायचं. हे दोन इम्पॉर्टंट आहे. हायड्रोजन वरती +1 चार्ज असेल, ऑक्सिजन वरती काय असणार? -2 चार्ज असणार. अगेन ग्रुप नंबर फर्स्टचे एलिमेंट हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सीझियम, फ्रान्सियम या सगळ्या एलिमेंट वरती +1 चार्ज. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे. जर सोडियम आला तर +1 चार्ज, पोटॅशियम आला तर +1 चार्ज. ठीक आहे. आणि देन ग्रुप नंबर सेकंड मध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रोंटियम, बॅरियम, रेडियम. सो या ग्रुप नंबर सेकंड मध्ये असलेल्या एलिमेंट वरती जो चार्ज आहे किंवा ऍटॉम वरती जो चार्ज आहे तो किती असणार आहे? +2. जर मी मॅग्नेशियम घेतला तर +2 चार्ज येणार, कॅल्शियम घेतला तर +2 चार्ज येणार, स्ट्रोंटियम घेतला तर +2 चार्ज येणार. ओके, म्हणजे एवढेच चार्ज तुम्हाला काय करायचे? लक्षात राहिले पाहिजे. आणि एवढं सगळं जर लक्षात राहत नसेल तर हे दोन ऍटलीस्ट लक्षात राहिले पाहिजे की हायड्रोजन वरती चार्ज हा +1 आहे, ऑक्सिजन वरती चार्ज हा -2 चार्ज आहे. मी जो आता काही तुम्हाला पार्ट सांगितला इट इज अ बेसिक. हे तुम्ही 10th स्टँडर्ड पर्यंत शिकत आलेले. आता याच्या वरती आपल्याला याचा ऍडव्हान्स पार्ट बघायचा. पहिल्यांदा जर लिथियम आला तर +1 चार्ज लगेच सांगता आला पाहिजे. सोडियम आला तर +1 चार्ज, पोटॅशियम आला तर +1 चार्ज. मला काय शिकायचं आहे? ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची. मग ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी मला डाटा येणं फार महत्वाचं आहे. जर मला या एलिमेंट वरती असणारे चार्ज एकदा की कळाले
की मी कोणत्याही ॲटॉमचा ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकतो, कोणत्याही इलेमेंटचे ऑक्सिडेशन स्टेट मी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. मला बेसिक आलं पाहिजे. मला एवढ्या इलेमेंट वरती असणारे चार्ज एकदा डोक्यात बसले की मग मी इझी वेने ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकतो कोणत्याही स्पीसीजची. सो मी एक जस्ट डिवाइस करतोय, सगळ्यांनी बोर्डवरती लक्ष द्या. हायड्रोजन वरती चार्ज आहे +1. डोक्यात हा फिट असला पाहिजे की हायड्रोजन वरती चार्ज हा +1 आहे, ऑक्सिजन वरती चार्ज -2 आहे. देन हे लक्षात ठेवा, सोडियम इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. जे स्टार करतोय ते सगळ्यात जास्त मॅक्सिममली पेपरला येत असतात. सोडियमचा चार्ज माहिती असला पाहिजे +1, पोटॅशियमचा चार्ज माहिती असला पाहिजे +1, कॅल्शियमचा चार्ज माहिती असला पाहिजे +1 आणि मॅग्नेशियमचा चार्ज माहिती असला +1. एवढेच चार्ज जरी माहिती असेल तरी आपण इझी वेने ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकतो. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय, ऑक्सिडेशन स्टेट म्हणजेच काय, आपल्याला स्पीसीज वरती असणारा चार्ज कॅल्क्युलेट करायचा. मग आयदर ते पॉझिटिव्ह येईल किंवा निगेटिव्ह येईल. कळतंय सगळ्यांना मी काय बोलतोय ते? इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड इझी टॉपिक. जर ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करता आली तर इथून पुढचे जे काही टॉपिक आहे, आपल्याला रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करायची आहे बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. तिथे ऑक्सिडेशन स्टेट वाला कन्सेप्ट वापरायचा आहे. अगेन नेक्स्ट कन्सेप्ट आहे बॅलन्स द रेडॉक्स रिएक्शन बाय आयन इलेक्ट्रॉन मेथड. अगेन तिथे आपल्याला ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे थोडक्यात मी क्लिअर करतो की ह्या पुढचे टॉपिक जर व्यवस्थित कळण्यासाठी तुम्हाला आधी काय येणं अपेक्षित आहे, ऑक्सिडेशन स्टेट. सी बाळांनो, ऑक्सिडेशन स्टेटलाच काय म्हणायचं, ऑक्सिडेशन नंबर. सो मी आता जस्ट एक्झाम्पल घेतोय. त्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगतो की ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करायची. नंबर 1, सगळ्यांनी बोर्डवरती लक्ष द्या. फर्स्ट मी एक्झाम्पल घेतलं H2SO4. ओके, आता बाळांनो या H2SO4 मध्ये जर तुम्हाला मेन्शन केलं म्हणजे अंडरलाइन केली कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द अंडरलाइन एटॉम किंवा अंडरलाइन स्पीसीज, तर इथून तुम्हाला क्लिअर कट दिसते की सल्फर ची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे सल्फरचा चार्ज कॅल्क्युलेट करायचा आहे. बट जर अंडरलाइन वगैरे काही जर केलं नसेल तर तुम्हाला कळायला पाहिजे की ज्याचा चार्ज तुम्हाला माहिती नाही त्याची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची. मला या ठिकाणी हायड्रोजनचा चार्ज माहिती आहे, किती आहे, +1. मला ऑक्सिजनचा चार्ज माहिती आहे, किती आहे, -2. सो मला सल्फरचा चार्ज माहित नाहीये. सो फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट. आपण ते कॅल्क्युलेट करणार. बघा सगळ्यांनी बोर्डवरती लक्ष द्या कसं कॅल्क्युलेट करतोय. या केस मध्ये ऑक्सिडेशन स्टेट कशी कॅल्क्युलेट करतोय बघा. मी फर्स्ट इलेमेंट घेणार, ऍड करणार, सेकंड इलेमेंट घेणार, ऍड करणार. मीच मला काय सांगायचंय बघा, या केस मध्ये मी फर्स्ट इलेमेंट घेतोय हायड्रोजन. मला सांगा हायड्रोजन किती आहे, 2 आहे. पण टोटल नंबर ऑफ हायड्रोजन 2 इनटू चार्ज ऑन हायड्रोजन किती आहे, 1 प्लस टोटल नंबर ऑफ सल्फर किती आहे, 1. चार्ज ऑन सल्फर माहिती आहे का, नाही. मग आपण त्याला काय मानणार, x. काय म्हणायचं, x. थोडक्यात काय, ज्याची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायची आहे त्याला x मानायचं आहे. प्लस टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन किती आहे, 4. चार्ज ऑन ऑक्सिजन किती आहे, -2. ओके, आता सगळे इलेमेंट संपलेले आहेत. इक्वल टू, सगळे इलेमेंट संपल्याच्या नंतर इक्वल टू तुम्हाला या कंपाऊंड वरती काही चार्ज दिसतोय का. जसं मी एक्झाम्पल घेतोय SO4 2-. मग मला या SO4 वरती चार्ज किती दिसतोय, -2. मग तसं या H2SO4 वरती चार्ज दिसतोय का, आन्सर इज नो. म्हणून राईट हँड साइडला काय लिहायचा, 0. पहिल्यांदा मी व्यवस्थित हळूहळू शिकवतोय, नंतर हीच ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही ओरली कॅल्क्युलेट करणार आहे, रायटिंगची गरज नाही. आणि ते कसं कॅल्क्युलेट करायचं हे मी नंतर तुम्हाला व्यवस्थित सांगेन. सगळ्यांनी बोर्डवरती लक्ष द्या. मी फर्स्ट काय केलं ते मी परत एकदा रिवाइज करतोय. या कंपाऊंड मध्ये मी फर्स्ट इलेमेंट चूज केला हायड्रोजन. टोटल नंबर ऑफ हायड्रोजन 2, चार्ज ऑन हायड्रोजन इज 1, टोटल नंबर ऑफ सल्फर 1, चार्ज किती आहे
x, कारण मला तो माहिती आहे का नाही. सो ज्याचा चार्ज माहित नाही त्याला मी काय मानणार, x मानणार. प्लस टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन किती आहे 4, चार्ज ऑन ऑक्सिजन किती आहे -2. सगळे एलिमेंट संपले. इक्वल टू राइट हँड साइडला लिहायचा कंपाऊंड वरती असणारा चार्ज. सो सगळ्यांनी बोर्ड वरती लक्ष द्या. सगळ्यांना मल्टिप्लिकेशन ऍडिशन करता येते. 2 * 1 2 बनला, 1 * x x बनला, 4 * -2 8 बनला. म्हणजे 4 2 जा 8, 2 1 जा 2, 1 * x x. So what we get the answer? 2 - 8 6 equal to 0. So x कॅल्क्युलेट करायचा आहे. 6 कसा आहे मायनस, तिकडे काय होणार प्लस, म्हणजे x is equal to काय आलं +6. This is the oxidation state of the sulfur. आता ना सेकंड एक्झाम्पल मी घेतोय. सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. HNO3. परंतु मला हायड्रोजनचा चार्ज माहिती आहे, मला ऑक्सिजनचा चार्ज माहिती आहे, बट मला नायट्रोजनचा चार्ज माहित नाही. आणि ज्याचा चार्ज माहित नाही त्याला मी काय मानणार x. आता बघा स्टार्टिंग कशी करतोय मी. ऑक्सिडेशन स्टेट मला कॅल्क्युलेट करायचं आहे. या कंपाऊंड मध्ये मला टोटल हायड्रोजन किती दिसतात आहे 1. चार्ज ऑन हायड्रोजन किती दिसतात आहे, चार्ज ऑन हायड्रोजन किती दिसतात आहे 1. या कंपाऊंड मध्ये मी चेक केले टोटल नंबर ऑफ हायड्रोजन किती दिसतात 1. चार्ज किती आहे +1 प्लस सगळ्या कंपाऊंड मध्ये नायट्रोजन किती आहे 1. चार्ज माहिती आहे का नाही, मग आपण त्याला काय मानणार x प्लस टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन किती आहे 3. चार्ज ऑन ऑक्सिजन किती आहे -2. सगळे एलिमेंट ऍड करून झाले इक्वल टू सगळ्या कंपाऊंड वरती चार्ज आहे का नाही. मग राइट हँड साइडला काय लिहायचा कंपाऊंड वरती असलेला चार्ज. कंपाऊंड वरती चार्ज नाही म्हणून आपण काय मानणार 0. सो 1 * 1 1 प्लस 1 * x x, 3 * -2 -6 equal to 0. So 1 - 6, what we get answer x - 5 equal to 0. सो मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा x 5 कसं आहे मायनस, इकडे काय होणार प्लस. सो x is equal to व्हॅल्यू काय आली +5. x is equal to काय आली +5. आणि आपण अजून एक एक्झाम्पल घेऊया. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. डिटेल आणि डेप्थ मध्ये पार्ट करणार आहे जर लक्ष असेल तर. ओके, नाउ द नेक्स्ट एक्झाम्पल इज KMnO4. सगळ्यांना माहिती आहे बघा पोटॅशियमचा चार्ज मी तुम्हाला सांगितलेला आहे ऑलरेडी. ऑक्सिजनचा चार्ज सुद्धा सांगितलेला आहे. कुणाचा चार्ज माहित नाहीये मॅग्नीज. मग आपल्याला त्याची ऑक्सिडेशन स्टेट काय करायची कॅल्क्युलेट. कळतंय सगळ्यांना. तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की सपोज एखादी स्पीसीज माझ्या पुढे आहे KMnO4. मग तुम्हाला कळायला पाहिजे की या KMnO4 मध्ये कोणाचा चार्ज काढायचा आहे. तर ज्या स्पीसीजचा चार्ज तुम्हाला माहिती नाही त्या स्पीसीजचा चार्ज तुम्हाला काय करायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे. अगेन पॅटर्न तोच. ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करताय. फर्स्ट एलिमेंट घ्यायचा ऍड करायचा, सेकंड एलिमेंट घ्यायचा ऍड करायचा, थर्ड एलिमेंट घ्यायचा ऍड करायचा. ना मला सांगा ह्या KMnO4 मध्ये पोटॅशियम किती दिसतात आहे 1. चार्ज ऑन पोटॅशियम सी बळा +1 प्लस टोटल नंबर ऑफ मॅग्नीज किती आहे 1. चार्ज ऑन मॅग्नीज x, कारण तो मला माहिती आहे का नाही, प्लस टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन किती आहे 4. चार्ज ऑन ऑक्सिजन -2 इक्वल टू काय लिहिणार कंपाऊंड वरती असलेला चार्ज. कंपाऊंड वरती कोणत्याही प्रकारचा चार्ज नाही म्हणून आपण काय म्हणणार आहे 0. ना 1 * 1 1 प्लस 1 * x x, 4 * -2 -8 equal to 0. So 1 - 8 -7 equal to 0. So x काढायचा आहे. 7 कसा आहे मायनस, इकडे काय होणार प्लस. so x is equal to काय आन्सर आलं +7. म्हणजे सगळ्यांना कळालं असेल की ऑक्सिडेशन स्टेट मी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतो. नाव मी अजून एक एक्झाम्पल घेतोय. सगळ्यांनी बोर्ड वरती लक्ष द्या व्यवस्थित. तुम्हाला सगळा कंटेंट कळणार आहे एकदम डेप्थ मध्ये. हळूहळू व्यवस्थित मी शिकवतोय. K2Cr2O7 मला कॅल्क्युलेट करायचं. K2Cr2O7 यानी की
पोटॅशियम डायक्रोमेट. काय नाव आहे याचं? पोटॅशियम डायक्रोमेट, पोटॅशियम परमॅंगनेट. आता या ठिकाणी मला वेगळा एलिमेंट कोणता दिसतोय रे? क्रोमियम. का? कारण त्याचा मला चार्ज माहिती आहे का? नाही. पण मला पोटॅशियमचा चार्ज माहिती आहे +1, मला ऑक्सिजनचा चार्ज माहिती आहे -2. ऑक्सिजनचा चार्ज किती आहे? -2. सो लुक ॲट द पॉइंट. अगेन पॅटर्न तोच. टोटल नंबर ऑफ पोटॅशियम किती आहे? 2. चार्ज ऑन पोटॅशियम किती आहे? 1. टोटल नंबर ऑफ क्रोमियम किती आहे? 2. चार्ज ऑन क्रोमियम माहिती आहे का? नाही माहिती मला. तुम्ही काय मानणार रे बरोबर? x प्लस टोटल नंबर ऑफ ऑक्सिजन किती आहे? 7. चार्ज ऑन ऑक्सिजन किती आहे? -2 इक्वल टू कंपाऊंड वरती काही चार्ज आहे का? नाही दिसत आहे मला, म्हणून मी काय म्हटलंय? 0. सो सगळ्यांना माहिती आहे 2 1 जा 2 प्लस 2 into x 2x 7 2 जा 14. So equal to 0. All we know that 2 minus 14 आन्सर किती आलं? 2x minus 12 equal to 0. बाळांनो मला x कॅल्क्युलेट करायचा आहे. 12 कसा आहे रे? मायनस तिकडे काय होणार? प्लस मीन्स 2x is equal to आला 12. अगेन मला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? x. त्याच्याबरोबर 2 कसा आहे? मल्टिप्लाय. तिकडे काय होणार? डिवाइड मीन्स x is equal to 12 divided by 2. जागा नाही आहे माझ्याकडे, सो मी याला पुढे कंटिन्यू करतो. 2 1 जा 2 2 6 जा 12 म्हणजे आन्सर आलं +6. म्हणजे क्रोमियमची ऑक्सिडेशन स्टेट किती आली? +6. हा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला एका कंपाऊंडची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी 1 मार्क्स असतो. मग 3 कंपाऊंडची ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करायला विचारली तर 3 मार्क्स असतील. 2 विचारले तर 2 मार्क्स असतील. एक कंपाऊंड 1 मार्क. अशा पद्धतीने मी तुमचा हा सगळा कन्सेप्ट कंप्लीट केला. याच्यावरती आपण नेक्स्ट लेक्चरला अजून एक्झाम्पल घेणार आहे, जेणेकरून अजून प्रॅक्टिस होईल आणि अजून जास्तीत जास्त तयारी कशी होईल याच्यावरती आपला फोकस असणार आहे. सो थँक्यू सो मच.